नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीच्या लढती स्पष्ट होण्यापूर्वीच मातबर नेत्यांच्या सभा निश्चित झाल्या आहेत। भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, शिवसेनेचे उबाटा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सभांसाठी गोल क्लब मैदान मिळावे म्हणून परवानगी मागण्यात आली आहे। नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान होत आहे। निवडणुकीच्या मतदानाला अद्याप 1.5 महिन्याहून अधिक काळ असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांसाठी मैदान मिळावे यासाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। गोल क्लब अर्थात अनंत कान्हेरे मैदान हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण असून जाहीर सभेच्या दृष्टीने ते सर्वांच्या दृष्टीने योग्य ठरतंय। त्यामुळे या मैदानासाठी पक्षांकडून आधीपासूनच नोंदणी करण्यासाठी चढाओढ लागली आहे। त्यासाठी ठाकरे गटाने गोल क्लब मैदान मिळावे यासाठी महापालिकेच्या जाहिरात आणि परवाने विभागाकडे एनओसी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलाय। दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा 16 मे रोजी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा 17 मे रोजी, तर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची जाहीर सभा 18 मे रोजी होणार आहे। त्यासाठी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी एनओसी मिळवण्यासाठी अर्ज दाखल केलाय। निवडणूक काळात होणाऱ्या जाहीर सभा तसेच मेळाव्यासाठी लागणाऱ्या जागांकरिता महापालिकेच्या जाहिरात आणि परवाने विभागाकडून ना हरकत दाखला दिला जातो। या दाखल्यानंतर संबंधित विभागाकडून प्रस्ताव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे परवानगीसाठी सादर केला जातो। त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी म्हणजेच एकाच ठिकाणाहून सर्व परवानग्या देण्यात येत आहेत। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।